स्वागत आहे। आज आपण मांडगाव फराटा इथे आनंद हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत। कालची घटना घडली हॉस्पिटलमध्ये CPR-2 एका रुग्णाचा प्राण वाचला आहे। तो प्राण कसा वाचला आणि ती सविस्तर आपण डॉक्टर अतुल सुराणा यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ते आपल्याला थोडक्यात सांगतील की रुग्णाचा प्राण त्यांनी कसा वाचला आणि त्यांनी तो निर्णय कसा घेतला होता। नमस्कार. काल माझ्याकडे रमेश जयसिंग मोरे नावाचे एक इसम आले की ज्यांना छातीत दुखण्याचा त्रास होत होता सकाळपासून। तर माझ्याकडे आल्यानंतर जे आपण प्रायमरी ट्रीटमेंट असते किंवा प्रायमरी तपासणी असते ती ECG म्हणतो आपण त्याला। ECG करताना त्याच्यामध्ये एक तीव्र हृदयविकाराचा झटका असं निदान झालं आणि आम्ही मग त्याच्यासाठी एक प्रायमरी ट्रीटमेंट असते जी की आपण विदाऊट ICU प्रथमोपचार करून आपण पेशंटला ICU मध्ये शिफ्ट करत असतो की तर आम्ही ती प्रथमोपचार जो आहे लोडिंग डोस म्हणतात अतुल सुराणा 24 केले होती माझ्याकडे। त्याच्यासाठी एक बेसिक प्रोटोकॉल असतात, बेसिक ट्रीटमेंट असते की ज्याला आम्ही लोडिंग डोस म्हणतो। तर आम्ही लोडिंग ट्रीटमेंट त्यांना इथे सगळं दिलं आणि नंतर त्यांना एक आम्ही हायर इन्स्टिट्यूटला शिफ्ट करण्याचा सल्ला दिला आणि त्यांना आपण हृदय त्याचं वाचवलं। पण जेव्हा आज सकाळी मी डॉक्टरांशी बोललो आणि त्यांच्या नातेवाईकांशी बोललो, पेशंटने आज पहाटे डोळे उघडले आणि आज त्यांची अँजिओग्राफी प्लॅन आहे आणि कदाचित उठावं आणि प्रत्येकाने ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर असावं आणि लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस पसरवणार आहोत। धन्यवाद। मी डॉक्टर मनोज रमेश जयसिंग मोरे नामक व्यक्ती अगोदर संतोष फराटे नंबर यांनी फोन करून अशा प्रकारची व्यक्ती तीव्र हार्ट अटॅक आलेला असल्यामुळे तुमच्याकडे पाठवत आहोत असं फोन केल्यामुळे आम्ही तातडीने सदर तयारीशी योग्य स्थितीत आल्यानंतर सदर माहिती आम्ही या चॅनेलला देत आहोत की रुग्ण हा बऱ्याच क्रिटिकल अवस्थेत असताना सुद्धा ग्रामीण भागामध्ये आम्ही जी गेल्या 10 वर्षापासून ही सेवा इथं येत आहोत, ज्याच्यामुळे तातडीने अत्यावस्था रुग्णांना सुद्धा किंवा अगदी असं म्हणूया की मृत्यूच्या दारीत गेलेल्या रुग्णांना सुद्धा वाचवताना आम्हाला यश येत आहे की ज्याचा उपयोग पुढील भविष्यातील रुग्णांसाठी किंवा हे करण्यासाठी जास्त फायद्याचं होईल असं आम्हाला वाटतं। आणि आमच्या साम टीव्हीने किंवा टीव्हीने दखल घेतल्याबद्दल आम्ही सर्वांनी हॉस्पिटलच्या वतीने त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। मी डॉक्टर सुनील पवार, संचालक वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मांडवण फराटा। आमच्याकडे काल जो अत्यावस्थ रुग्ण आला की ज्याच्या कसली शरीराची हालचाल चालू झालं, कृत्रिम श्वासवर व्हेंटिलेटरवर घेतलं आणि तो रुग्ण 2 तासामध्ये सेटल केल्यानंतर आम्ही वरद विनायक वरून तो उपचारासाठी बारामती येथे शिफ्ट केलं। आमच्या या सर्व कामाची RG न्यूज या मराठी चॅनलने दखल घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद।